बंधू भगिनींनो, मी सचिन कांबळे. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो. आज मी शांत बोलणार नाही. आज मी कुणाची भीती बाळगणार नाही. आज शब्द मौन असतील. आज शब्द आग असतील. खरंच आज दलित समाजाला समान स्थान आहे का? कायद्यात समान, पोस्टरवर समान, भाषणात समान, पण व्यवहारात, दररोजच्या आयुष्यात, नोकरीत, लग्नात, घरात? उत्तर स्पष्ट आहे, नाही. जर समानता खरी असती तर अजूनही वेगळ्या वस्त्या नसत्या. आडनाव ऐकून चेहरा बदलला नसता. जात कोणती हा प्रश्न अजूनही जिवंत नसता. संविधानात समानतेची शपथ आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती लढून मिळवली. पण संविधान बदललं, मन बदललं का? दलित मुलगा यशस्वी झाला तर म्हणतात आरक्षणामुळे, अपयश आलं तर म्हणतात कुवत नाही. मग नेमकं न्याय कुठे आहे? समानता फक्त कागदावर असेल आणि मनात भेदभाव असेल तर ती समानता नसते. तो फक्त दिखावा असतो. आपण अजूनही सिद्ध करावं लागतं की आपण सक्षम आहोत. आपण अजूनही लढावं लागतं की आपण माणूस आहोत. ही वस्तुस्थिती बदलली नाही तर समान स्थान ही फक्त घोषणा राहील. आज गरज आहे भीतीने नाही तर ठामपणे बोलण्याची, द्वेषाने नाही तर स्वाभिमानाने उभं राहण्याची, गुलामीची मानसिकता झटकून टाकण्याची. लक्षात ठेवा, आता वेळ आली आहे गुलामीची मानसिकता तोडण्याची, एकजुटीने उभं राहण्याची, शिक्षणाला शस्त्र बनवण्याची आणि जगाला सांगण्याची, आम्ही कमी नाही, आम्ही थांबणार नाही, आम्ही वाकणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जय भीम, जय संविधान.